नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न आपण पाहणार आहोत. 25 पैकी किमान 20 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चिकूचे सर्वात जास्त उत्पादन होते? पर्याय पहा, विचार करा, कमेंटमध्ये उत्तर सांगा. विद्यार्थी मित्रांनो, चिकूचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते असं विचारलं आहे. तर ट्रिक सांगतो, ट्रिकवरनं कसं लक्षात ठेवायचं पहा. काय करायचं आहे, चिकू विचारलं की नाही, चिकू कसा असतो, असा गोल असतो. कसा असतो, असा गोल असतो. आणि चिकूला या ठिकाणी काय असतं, देठ असतं. काय असतं, देठ. आता हा जो पार्ट आहे हा तुम्हाला कसा दिसतोय, ठ सारखा दिसतोय. कसा दिसतोय, ठ सारखा. म्हणून ठ वरनं ठाणे जिल्हा. लक्षात घ्या, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चिकूचे सर्वात जास्त उत्पादन होते, तर ठाणे जिल्हा. पुढे पहा, अलिबाग कशासाठी प्रसिद्ध आहे? अलिबाग कशासाठी प्रसिद्ध आहे? आता विद्यार्थी मित्रांनो, अलिबाग, अलिबाग कशाची बाग? कलिंगडाची बाग. अलिबाग कशाची बाग? कलिंगडाची बाग असं लक्षात ठेवायचं. किंवा अली कली, अली कली, अली कली, अलिबाग, कलिंगड असं ट्रिक्सनुसार लक्षात ठेवायचं. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी योग्य वाक्य ओळखा. प्रश्न थोडासा अवघड आहे, विचार करून उत्तर द्यायचं आहे. खालीलपैकी योग्य वाक्य ओळखा. पहा, सामान्य नाम हे फक्त व्यक्तिवाचक असते. विद्यार्थी मित्रांनो, हे चुकीचं आहे. विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते, हे बरोबर आहे. विशेष नाम व्यक्तिवाचक असते. पुढे पहा, विशेष नाम हे जातीवाचक वाचक असते. चूक. पदार्थाच्या गुणाबरोबर स्थिती किंवा क्रिया दाखविणाऱ्या नामांना विशेष नाम म्हणतात. बरोबर आहे का मित्रांनो? हे चुकीचं आहे, लक्षात घ्या. काय म्हटलं आहे, पदार्थांच्या गुणाबरोबर स्थिती किंवा क्रिया दाखविणाऱ्या नामांना काय म्हणतात? लक्षात ठेवा, भाववाचक नाम म्हणतात. काय म्हणतात? भाववाचक नाम. म्हणजे 4 नंबर पर्याय चुकीचा आहे, 3 नंबर पर्याय चुकीचा आहे, 1 नंबर पर्याय चुकीचा आहे, 2 नंबर पर्याय बरोबर आहे. विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा भूतान या देशाला लागून आहे? भूतान या देशाला कोणत्या राज्याची सीमा लागून आहे असं विचारलं आहे. पर्याय पहा, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश यापैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, पश्चिम बंगालची सीमा भूतान या देशाला लागून आहे, आसामची सीमा लागून आहे, अरुणाचल प्रदेश सीमा लागून आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. आता भूतान या देशाला ज्या काही राज्यांच्या सीमा लागून आहे त्यावर एक ट्रिक्स आहे. त्या ट्रिक्सवरून लक्षात ठेवायचं. कसं? ट्रिक्स आहे पास, पी ए ए पास. आता पी वरनं ध्यानात ठेवायचं पश्चिम बंगाल, ए वरनं ध्यानात ठेवायचं आसाम, नंतर पुन्हा ए आहे, ए वरनं अरुणाचल प्रदेश आणि एस वरनं सिक्कीम असं लक्षात ठेवायचं आहे. पी डबल ए एस, पास. पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या राज्यांची सीमा भूतान या देशाला लागून आहे. पुढे पहा, सरदार वल्लभभाई पटेल यांनी काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले होते? या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे कराची 1931. सरदार वल्लभभाई पटेल यांनी काँग्रेसच्या कराची अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले होते. कधी? 1931. पुढील प्रश्न पहा, औद्योगिकदृष्ट्या सर्वात मागासलेला जिल्हा कोणता? औद्योगिकदृष्ट्या सर्वात मागासलेला जिल्हा कोणता? योग्य उत्तर आहे गडचिरोली. महाराष्ट्र राज्यातील अतिशय महत्वाचे बंदर कोणते? पर्याय रत्नागिरी, दाभोळ, मालवण, मुंबई. योग्य उत्तर आहे मुंबई. आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्वात महत्वाचं बंदर आहे मुंबई. पुढे पहा, त्याचे वागणे चांगले नाही यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. पहा, वागणे या शब्दाखाली काय आहे? अंडरलाईन आहे. त्याचे वागणे चांगले नाही यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. आता विद्यार्थी मित्रांनो, वागणे याच्यामध्ये वाग हा काय आहे? धातू आहे. काय आहे? धातू आहे. म्हणून योग्य उत्तर आहे धातू साधित नाम. त्याचे वागणे चांगले नाही
यातील वागणे हे काय आहे, धातू साधित नाम आहे. पुढील प्रश्न पहा, खालील शब्दांपैकी नपुंसकलिंगी शब्द कोणता? आता पहा, वीज. आता विजेला आपण काय म्हणतो? ती वीज. काय म्हणतो? ती वीज. हा आहे स्त्रीलिंगी शब्द. विचारलं काय? नपुंसकलिंगी शब्द. सफाई म्हणजे काय? ती सफाई. काय आहे? स्त्रीलिंग आहे. शरीर, ते शरीर, ते म्हणजे काय? नपुंसकलिंग. या ठिकाणी योग्य उत्तर आहे शरीर. ते शरीर म्हणजे 3 नंबर पर्याय आहे नपुंसकलिंगी शब्द. आता 4 नंबर पर्याय आहे काळजी. काळजी काय आहे? तर आपण काय म्हणतो? ती काळजी. काय म्हणतो? ती काळजी. म्हणजे हा शब्द काय आहे? स्त्रीलिंगी आहे. लक्षात घ्या. काळजी काय आहे? स्त्रीलिंगी शब्द आहे. वीज, ती वीज स्त्रीलिंगी. सफाई, ती सफाई. आणि शरीर, ते शरीर, ते आहे नपुंसकलिंगी शब्द. पुढे पहा, पारंपरिक व्याकरणात नामांचा क्रियापदाशी असणारा संबंध किती प्रकारचा असतो? पारंपरिक व्याकरणात नामाचा क्रियापदाशी असणारा संबंध किती प्रकारचा असतो? तर 8 प्रकारचा असतो. किती प्रकारचा? 8. दीव या शब्दाचा अर्थ काय होतो? पहा, दीव. विद्यार्थी मित्रांनो, दीव हा काय आहे माहिती का? धातू आहे. कोणत्या भाषेतील? तर संस्कृत भाषेतील धातू आहे दीव. आणि दीव याचा अर्थ काय होतो असं आपल्याला विचारलं आहे. तर प्रकाशमान करणे. दीव याचा अर्थ काय होतो? प्रकाशमान करणे. पुढील प्रश्न पहा, मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते? हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते? योग्य उत्तर आहे डावीकडून उजवीकडे. डावीकडून उजवीकडे. मराठी अभिजात भाषा गौरव दिन कधी साजरा केला जातो? मराठी अभिजात भाषा गौरव दिन. योग्य उत्तर आहे 3 ऑक्टोबर. 3 ऑक्टोबर. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात कसं ठेवायचं त्यासाठी ट्रिक सांगतो. मराठी अभिजात. अभिजात. ओके. तर काय करायचं आहे? हा जो आहे ना, हा कसा दिसतोय? 3 सारखा दिसतो. दिसतोय की नाही 3 सारखा? मग 3 ध्यानात ठेवायचं. कसं? 3 ध्यानात ठेवायचं. आणि आहे की नाही? वरनच ऑक्टोबर असं लक्षात ठेवायचं आहे. मराठी अभिजात भाषा गौरव दिन 3 ऑक्टोबर. पुढे पहा, हिंदू लेडीज सोशल क्लब. हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना कोणी व केव्हा केली? तर रमाबाई रानडे यांनी केली 1894. हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना रमाबाई रानडे यांनी 1894 मध्ये केली. पुढे पहा, राजर्षी शाहू महाराजांनी 1911 मध्ये डॅश डॅश या समाजास राजाश्रय दिला. कोणत्या समाजास दिला? तर सत्यशोधक समाज. राजर्षी शाहू महाराजांनी 1911 मध्ये सत्यशोधक समाजास राजाश्रय दिला. पुढे पहा, भारत छोडो चळवळीत डॅश डॅश यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केले. कोणी केले? तर नाना पाटील. भारत छोडो चळवळीत नाना पाटील यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केले. पुढे पहा, सन 1934 मध्ये काँग्रेसची स्थापना डॅश डॅश यांनी केली. कोणी केली काँग्रेसची स्थापना? तर जयप्रकाश नारायण. लक्षात घ्या, 1934 मध्ये काँग्रेसची स्थापना जयप्रकाश नारायण यांनी केली. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते व्यंजन आहे? सोपा प्रश्न आहे. पर्याय पहा, क, म, प, क. विद्यार्थी मित्रांनो, व्यंजन म्हणजे काय? तर ज्याचा पाय मोडलेला आहे तो. आता या ठिकाणी कोणत्या पर्यायामध्ये पाय मोडलेला आहे? तर पहा 4 नंबर पर्याय क आहे. क चा पाय मोडलेला आहे. क चा पाय मोडलेला आहे म्हणजेच क मध्ये स्वर मिसळलेला आहे का? नाही. म्हणून ज्याचा पाय मोडलेला असतो, ज्याच्यामध्ये स्वर नाहीये, स्वर मिसळलेला नाहीये, त्याला आपण व्यंजन म्हणतो. या ठिकाणी 4 नंबर पर्याय आपलं उत्तर आहे. आता पहिला पर्याय पहा क. आता हा जो क आहे हे काय आहे? अक्षर आहे. ते व्यंजन नाहीये. अक्षर कसं काय? तर हा जो क आहे हा कसा तयार झाला? तर क चा पाय मोडायचा अधिक बरोबर क. म्हणजे ज्या वेळेस त्या क मध्ये स्वर मिसळला त्यावेळेस ते अक्षर तयार झालं. पण जर स्वर मिसळला नसता तर ते काय असतं? व्यंजन असतं. दुसरा पर्याय पहा,
आता हा म काय आहे? म काय आहे? अक्षर आहे. म कसा तयार झाला? तर मचा पाय मोडायचा अधिक तेव्हा तयार झाला म. म्हणजे मचा पाय मोडला ते व्यंजन झालं आणि मचा पाय मोडलेला नाहीये ते अक्षर झालं. इथं प कसा तयार झाला? तर प अधिक पचा पाय मोडा प अधिक त्यावेळेस तयार झाला प. म्हणजे जे काही पहिले 3 पर्याय आहेत ते काय आहे? अक्षर आहे. आपल्याला काय विचारलं कोणते व्यंजन आहे खालीलपैकी? तर क काय आहे? व्यंजन आहे, कारण त्यामध्ये स्वर मिसळलेला नाही. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, क अक्षर आहे. इथं पाय मोडलेला आहे का? नाही. आणि इथं पाय मोडलाय कचा. क काय आहे? व्यंजन आहे. पुढील प्रश्न पहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणते पद भूषविलेले आहे? पर्याय पहा. मजूर मंत्री, राज्यसभा सदस्य, कायदा मंत्री यापैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मजूर मंत्री पद भूषवलं आहे, राज्यसभा सदस्य होते, कायदा मंत्री होते, म्हणून योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी जी काही पदं भूषवली आहे ती तुम्हाला माहिती पाहिजे. तर पहा, 1942 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री होते. 1947 मध्ये कायदा मंत्री, 1947 मध्ये मसुदा समितीचे अध्यक्ष होते, 1952 मध्ये राज्यसभेचे सदस्य होते, 1955 भारतीय बौद्ध महासभा स्थापन केली, 1991 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला. कसा मिळाला? मरणोत्तर. हे लक्षात ठेवा. पेपरमध्ये आपल्याला फसू शकता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्कार मिळाला? 1991. किंवा असा प्रश्न येऊ शकतो, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे? हे लक्षात ठेवा. 1991 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला मरणोत्तर. ओके. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जे प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारले गेले आहेत तेच प्रश्न आपण पाहिले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.